वेलकम टू माय द्विजा. बाळंतिणीने दिवस रात्र पोट बांधायचंय की नाही बांधायचंय हा प्रश्न प्रत्येक नवीन आईच्या मनात येतो. हा प्रश्न काय येतो माहितीये का? कारण आपल्या घरचे मोठे म्हणतात, जर तू पोट बांधलं नाही तर पोटात हवा जाईल, जर तू पोट बांधलं नाही तर तुझं पोट नेहमी लटकतच राहील, आणि जर तू पोट बांधलं नाही तर तुझं खूप जास्त वजन वाढेल. हे तिन्ही गोष्टी खोट्यात. आता आपण याच्या मागचं सायन्स जाणून घेणार आहे, हे कसं करायचं ते पण जाणून घेणार. तर ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे की बाळंतिणीच्या बाबतीत काय होतंय समजून घ्या. जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट असता तेव्हा पोट हे फर्म असतं, कारण आतमध्ये युट्रस मध्ये बाळ आहे. जशी तुमची डिलिव्हरी होते तसं पोट हे लूज पडतं. म्हणून आपण नेहमी म्हणतो की पोट लटकतंय म्हणजे वजन कमी करायचं असं नाहीये. पोट लटकतंय म्हणजे तुमचं पोट तुम्हाला सांगतंय की मला हिलिंगची गरज आहे, मला तू बरं कर. हिलिंग म्हणजे काय श्रेया? प्रेग्नन्सी मध्ये जसं तुम्ही 9व्या महिन्याच्या आसपास पोहोचता तसं तुमच्या पोटाचे मसल स्प्रेड होतात आणि त्याची मधली जागा फाटली जाते, ज्याला DR किंवा डायस्टेसिस रेक्टाय असं म्हणलं जातं. तर या DR ला हिलिंगची गरज असते. जेव्हा तुमचं पोट लटकतं तेव्हा ते पोट तुम्हाला सांगताय की ह्या DR चं हिलिंग कर. पण प्रॉब्लेम वेगळाच आहे. हे पोट जसं जसं लटकतंय तसं ते तुमच्या पाठीवरती प्रेशर क्रिएट करतं. म्हणून कित्येक वेळा नवीन आई म्हणेल की मी फीडिंगसाठी बसते ना त्याच्यामुळे मला बॅक पेन होत आहे. ऍक्च्युली तुम्ही फक्त फीडिंगसाठी बसल्यामुळे बॅक पेन होत नाही. एकतर प्रेग्नन्सीमध्ये आपला जो एक चुकीचा पोश्चर असतो, म्हणजे आपण पाठीला एक्स्ट्रा आर्च करतो आणि मग चालतो. दुसरी गोष्ट, बाळंतीण झाल्यानंतर आपण दिवसातून 10 ते 12 वेळा ऍटलिस्ट अर्धा तास ब्रेस्ट फीडिंगसाठी बसतोय. आणि तिसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट, जे तुमचं पोट लटकतंय ते कॉन्स्टंटली तुमच्या पाठीवरती प्रेशर क्रिएट करतं. म्हणून थोडक्यात काय, तुम्हाला बाळ झाल्यानंतर जे बॅक पेन होतंय ते ऍक्च्युली पोटामुळे होतंय, वजनामुळे किंवा प्रेग्नन्सीमुळे होत नाहीये. म्हणून पोट बांधायचं असतं. तर पोट बांधल्यामुळे हे लटकतं पोट कमी नाही होत, पण ते जे पोट लटकतं आणि त्याच्यामध्ये पाठीवरती प्रेशर क्रिएट होतंय ते बऱ्यापैकी कमी होतं. तर पोट बांधताना हे पट्ट्याने बांधले पाहिजे का? मी तुम्हाला इथे पट्ट्याचा फोटो दाखवतेय. का पोट बांधताना तुम्हाला दुपट्ट्याने बांधले पाहिजे का? तुम्ही कोणत्याही पद्धतीने बांधा, काही फरक पडत नाही, पण पोट बांधलं गेलं पाहिजे हे खूप जास्त महत्वाचं. पोट बांधताना तुम्हाला 5 गोष्टींची काळजी घ्यायची. नंबर 1, पोट कधीही ओटी पोट बांधायचं नाही, म्हणजे खालचं पोट बांधायचं नाही. नंबर 2, पोट बांधताना हे नेहमी बेंबीवरती बांधायचं. तर तुम्ही पोट बांधताना बेंबी सेंटरला पाहिजे आणि तुम्ही पोटाच्या भोवती बांधता. जर तुम्ही ओटी पोट बांधलं तर कित्येकही वेळा 2-2, 3-3 महिन्यासाठी हेवी ब्लिडिंग सुरू होतं आणि त्याचा पण तुम्हाला त्रास होतो. म्हणून पोट बांधताना हे नेहमी बेंबीवरती बांधायचंय, त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. तिसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट, पोट बांधून झोपायचं नाहीये रात्रीचं आणि पोट बांधत ठेवून जेवायचं नाही. म्हणून जेवताना आणि झोपताना तुम्ही बांधलेलं पोट हे काढलंच पाहिजे. नंबर 4, कित्येकही वेळा पोट बांधताना पोटाच्या सेंटरला, म्हणजे अगदी पोटाच्या वरती करकचून गाठ बांधली जाते. तुम्हाला जाणवेल उठता बसता फीडिंग करताना तुम्हाला ती गाठ टोचते. म्हणून गाठ बांधताना प्रिफरेबली तुम्हाला उजव्या पायाच्या, म्हणजे तुमच्या पायाच्या इथे जी गॅप असते इथे तुम्ही ती गाठ बांधली पाहिजे, म्हणजे उठता बसता तुम्हाला खूप जास्त प्रेशर होत नाही आणि तुम्ही त्याची काळजी घेऊ शकता. 5वा आणि अतिशय महत्वाचा रूल, तुम्हाला पोट बांधताना लक्षात ठेवायचं की ते डेकोरेशनसाठी नाही. पोटाचा एवढा भाग तरी त्या पट्ट्यांनी कव्हर झाला पाहिजे. जर तुम्हाला वाटलं मी उठले बसले ते एकदम गोळा होऊन आलंय, आता माझ्या पोटावरती काही सपोर्टच नाहीये, झालं, गेला संबंध. जर तुम्ही अगदी तेवढं चपट केलं तर त्याचा काही उपयोगच नाही की नाही पोटाला. तर तो सपोर्ट प्रॉपर राहायला पाहिजे, ते खूप जास्त महत्वाचं. पोट बांधल्यामुळे कोणत्या गोष्टी कधीच होत नाही. पोट बांधल्यामुळे पोट कमी होत नाही. दुसरी गोष्ट, पोट बांधल्यामुळे वजन कमी होत नाही. तिसरी गोष्ट, तुम्ही पोट बांधलंय म्हणून आता तुमच्या अंगात हवा भरणार नाही, ही कम्प्लिटली चुकीची गोष्ट. आणि चौथी आणि अतिशय महत्वाची गोष्ट, जो माणूस आधी पोट बांधत नाही त्याला बारीक व्हायला खूप जास्त त्रास होतो, हा कम्प्लीट मिथ आहे. वेअरॅज रियालिटी ही आहे की तुम्ही जर पोट बांधलं, पोट जवळजवळ तुम्हाला 3 महिन्यापर्यंत बांधायचंय, जेवताना आणि झोपताना सोडून. तर त्याच्यामुळे तुम्हाला पोटामुळे जी पाठदुखी लागते ती लागत नाही. दुसरी गोष्ट, एखादी गोष्ट लटकतीये वजनाने, जर तुम्ही त्याला लटकत ठेवलं तर त्याचं लटकणं अजून वाढतं की नाही? हे लटकणं वाढत नाही. म्हणून ऍब्डॉमिनल जे मसल्स असतात त्याच्या फर्मनेस किंवा त्याच्या टोनिंगला मदत होते जेव्हा तुम्ही पोट बांधता. तिसरा अतिशय महत्वाचा फायदा जेव्हा तुम्ही लोक पोट बांधता,
तो म्हणजे तुम्हाला उठायला बसायला जो सडनली झटका लागतो अब्डॉमिनला तो लागत नाही. आणि चौथा इनडायरेक्टली फायदा आहे, जेव्हा पुऱ्या खानदानाला असं वाटतं की मी पोट बांधलंय ना म्हणजे हिचं पोट आता कमी होणार आहे, ऍटलिस्ट त्यांच्यासाठी नको होईना तुमचं पोट कमी व्हायची पॉसिबिलिटी डेव्हलप. तर ह्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचं पोट बांधणं हे सत्कर्मी लागतं. म्हणजे मी म्हणते की आपण एखाद्या गोष्टीसाठी जर कष्ट करत असू तर ते का करतो याचं लक्षात ठेवायचं. ज्या पोट बांधल्यानंतर खाण्यापिण्याच्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची का, खूप महत्वाची गोष्ट, तुम्ही जेवढ्या किलोला डिलिव्हरी करताय त्या किलोपेक्षा जास्त वाढायचं नाही. म्हणजे सपोजली मी 60 किलोची होते जेव्हा मी बाळाला जन्माला घातलो आणि मी बाळंतिणीचे 40 दिवस उलटेपर्यंत मी 65 किलोचे झाले. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सी नंतरच्या पोस्ट डिलिव्हरी फेज मध्ये वेट गेन करताय. दॅट वेट गेन इज हॉरिबल, म्हणून ते अलाउड नाही. एवढ्या काही बेसिक गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर यू विल बी सॉर्टेड. पोट बांधा हे ट्रेडिशनल मिथ जरी असलं असं आपल्याला वाटतं, पण त्याचा खूप महत्वाचा रोल आहे. आता थोडंसं आयुर्वेदाबद्दल बोलूया की आयुर्वेदा पोट बांधण्याबद्दल का म्हणतं. सो वात, इनफॅक्ट तुम्हाला माहितीये कित्येक वेळा पोटाचे आजार असताना एक पातळ कॉटनचं कापड थंड पाण्यात बुडवून फक्त पोटावरती ठेवलं तर ऍसिडिटी, पित्त, पाईल्स हे सगळे त्रास कमी होतात. तशाच हिशोबाने आयुर्वेदात म्हणलं जात आहे की बाळंतणीचं शरीर हे नाजूक झालेलं असतं, शरीरात वात जास्त फिरत असतो. आपण तो पोट बांधल्यामुळे तिला तो वात आणि वाताने क्रिएट झालेलं पेन मॅनेज करायला मदत होते, कारण पोटात गोळा कमी फिरतो. आहे की नाही खूप भारी भारी फायदे. या सगळ्या फायद्यांना लक्षात ठेवा आणि नक्कीच पोट बांधा, याचा तुम्हाला फायदा होईल. जर 3 महिने ऑलरेडी होऊन गेले असतील आणि अजून तुम्ही पोट नाही बांधलेलं तर आता पोट बांधायच्या भानगडीत पडू नका, सरसोट व्यायामाला लागा. जर तुम्हाला व्यायाम आणि वेट लॉस साठी मायदुजाची मदत पाहिजे असेल तर मी ते व्हॉट्सअप नंबर लिहितेय, तुम्ही त्या नंबरवरती कनेक्ट होऊ शकता आणि मग आपण पुढे बोलूयात एक्झॅक्टली तुम्हाला बारीक कसं करायचं. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. हॅव अ ग्रेट टाइम, टेक केअर, बाय बाय.